नारायणं नमस्कृत्य नरै चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। आज आपण 13वा अध्याय बघणार आहोत. 13व्या अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. या अध्यायामध्ये क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ कोण, ह्याबद्दल विवेचन भगवंतांनी केलेलं आहे. ह्या अध्यायाचं सुतोवाच 7व्या अध्यायातच झालेलं आहे. अतिशय मुद्देसूद अध्याय आहे हा. क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञान, ज्ञेय, प्रकृती पुरुषाचं एकत्व हा सर्व विषय या अध्यायामध्ये आलेला आहे. सुरुवात भगवंतांनी स्वतःहून सांगायला सुरुवात केलेली आहे. भगवंत सांगतायत, जो मागचा 12वा अध्याय आहे भक्ती योगाबद्दलचा, त्या भक्ती योगाचंच विवेचन थोडंसं पुढे चालू आहे. फक्त तिथे भक्तीच्या दृष्टीने विवेचन आलं. आता आपण आपल्याला ओळखण्यानी परमात्मा प्राप्ती कशी होते ह्या अध्यायामध्ये त्याचं विवेचन केलेलं आहे. पहिला श्लोक जो आहे ते भगवंत म्हणतायत की इदं शरीरम क्षेत्रम इति अभिधीयते. ह्या शरीराला क्षेत्र असं म्हटलं जातं. क्षेत्र या शब्दाचा अर्थ पवित्र स्थळ असाही आहे. आपलं शरीर हे एक प्रकारे पवित्र स्थळ आहे, कारण त्याच ठिकाणी ह्या देहरूपी मंदिरामध्ये साक्षात भगवंत राहतो, म्हणून ह्या शरीराला क्षेत्राचं महत्त्व आलेलं आहे. दुसरा अर्थ, शरीर ह्या शब्दाचा अर्थ आहे शीर्यते इति शरीरः. शीर्यते म्हणजे झिजत जातं, रोज कणाकणाने जे झिजत जातं त्याला शरीर असं म्हटलं जातं. आणि हा जो देह आहे, शरीर आहे, त्याला क्षेत्र असं म्हटलेलं आहे. क्षेत्र असं म्हटलं जातं. अशा सर्व क्षेत्रांना जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ इति तद्विदः प्राहुः. सर्व क्षेत्रांना जाणणारा कोण आहे? अर्थातच तो परमात्मा आहे. जो सर्व क्षेत्रांना, सर्व शरीरांना जाणतो, पूर्णपणे जाणतो, त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. आपण स्वतःच्या शरीराला सुद्धा पूर्णपणे जाणू शकत नाही. ह्याचं कारण आपण अजून क्षेत्रज्ञ या भूमिकेपर्यंत जाऊन पोहोचलेलो नाही आहोत. आपण जीवात्मा आहोत. आपल्यामध्ये परमात्मा तत्व आहे, पण आपण स्वतःची ओळखच विसरून बसलेलो आहोत. आणि हेच आपल्यात आणि परमात्म्यात असलेला भेद आहे. जेव्हा आपण स्वतःला परमात्मा समजू किंवा स्वतःची ओळख चांगल्या प्रकारे करून घेऊ, तेव्हा आपण क्षेत्रज्ञ बनू. इथे भगवंतांनी पुढे सांगितलं की सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ रूपाने वास करणारा क्षेत्रज्ञ सुद्धा तू मलाच जाण. सर्व देहांना कोण जाणतं? कुणाचं काय प्रारब्ध आहे, कुणी किती पापपुण्य केलंय, त्याचं काय त्याला फळ द्यायचं, हे सगळं कोण जाणतं? तर परमात्मा जाणतो. म्हणून सर्व क्षेत्रांमध्ये आत्मरूपाने वास करणारा क्षेत्रज्ञ सुद्धा तू मलाच जाण. आपल्या देहामध्ये जो जीवात्मा राहतो तो परमात्म्याचा अंश आहे, पण परमात्मा हा अंशी आहे, ज्याच्यापासून हे अनेक अंश निर्माण झालेले आहेत. दिसायला अनेक आहेत, पण एकच आहेत ते ह्या अध्यायामध्ये पुढे भगवंतांनी खूप छानपणे विशद केलेलं आहे. म्हणून क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ह्यांचं ज्ञान, याला ज्ञान असं म्हणायचं, असं माझं मत आहे, असं भगवंत दुसऱ्या श्लोकामध्ये म्हणतात. आपल्याला आपल्या शरीराचं ज्ञान करून घ्यायचं आहे आणि आपल्याबरोबर अनेक शरीरांमध्ये जो परमात्मा वास करतो त्याचंही ज्ञान करून घ्यायचं आहे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं ज्ञान यालाच
ज्ञान असं म्हटलेलं आहे. आत्मज्ञान याचा अर्थ परमात्मज्ञान आणि स्वतःचं ज्ञान दोन्हीही क्षेत्रज्ञाचं ज्ञान आहे. आता हा विषय पहिल्यांदाच भगवंत बोलतायत का, तर नाही. दुसऱ्या अध्यायामध्ये पण ज्ञानलक्षणं सांगितलेली आहेत. ह्या 13व्या अध्यायात पण पुढे ज्ञानलक्षणं सांगितलेली आहेत. चौथ्या अध्यायामध्ये सुद्धा ज्ञानाबद्दल विवेचन भरपूर आलेलं आहे. त्यामुळे हा विषय काही वेगळा बोलतायत असं नाही. भगवंत सांगतात की ह्या क्षेत्राच्या बद्दल ज्ञान करून देण्यासाठी ऋषींनी अनेक प्रकारच्या गीतांमध्ये गाऊन ठेवलेलं आहे. विविध प्रकारे ब्रह्मसूत्र पदांमध्ये सुद्धा व्यासांनी हाच विषय चांगल्या प्रकारे विशिष्ट हेतूने बोललेला आहे. ते क्षेत्र कसं, त्याचे विकार काय, कशापासून काय झालं, त्या क्षेत्रज्ञाचा प्रभाव काय आहे, हे सगळं मी तुला थोडक्यात सांगतो, ते तू ऐक, असं भगवंत म्हणतात. अर्थातच चांगला गुरु जो असतो तो वेगळं काही सांगतोय असं कधी म्हणत नाही. आधीच्या अनेक ज्ञानी लोकांनी ज्या गोष्टीचा मागोवा घेतलेला असतो त्याचा संदर्भ देऊन स्वतःचं जे मत आहे ते चांगला गुरु आपल्या शिष्यापुढे मांडत असतो आणि शिष्याला जास्तीत जास्त समजवण्याचा प्रयत्न करत असतो. इथे भगवंतानी मागे पूर्वी ऋषींनी जी काही विविध काव्य लिहून ठेवलेली होती क्षेत्रज्ञाच्या ज्ञानाबद्दल, त्याचा इथे उल्लेख केलेला आहे. आता 5 आणि 6 हे जे 2 श्लोक आहेत त्याच्यामध्ये क्षेत्राचं विवरण भगवंतांनी केलेलं आहे. महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेवच. पंचमहाभूत मन, बुद्धी आणि अहंकार ही जी अष्टधा प्रकृती सांगितली ती 8. नंतर इथे मनाच्या ऐवजी अव्यक्त असा उल्लेख आलेला आहे. अहंकार, बुद्धी आणि अव्यक्त. अव्यक्त ही दशा कशाला म्हणतात, तर हे सर्व अष्टधा प्रकृती जेव्हा साम्यावस्थेमध्ये असते तेव्हा त्याला अव्यक्त असं म्हटलं जातं. प्रकृतीची परा अवस्था म्हणजे अव्यक्त अवस्था, जेव्हा अजून नावरूपाला काहीही आलेलं नाही, सूक्ष्म रूपाने प्रकृती स्थित आहे, तिला अव्यक्त असं म्हणतात. पंचमहाभूत, अहंकार, बुद्धी आणि अव्यक्त ह्या 8 गोष्टी झाल्या. इंद्रिय 10, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय हे 10, 8 आणि 10 18 झाले. 5 विषय, ज्ञानेंद्रियांचे 5 विषय आणि कर्मेंद्रियांचे 5 विषय, रूप, रस, गंध, नंतर त्वचा, असे ज्ञानेंद्रियांचे 5 विषय आणि कर्मेंद्रियांचे 5 विषय. हाताने करावंसं वाटतं, पायाने चालावंसं वाटतं, वाणीने बोलावंसं वाटतं, हे इत्यादी सगळे ज्ञानेंद्रियांचे आणि कर्मेंद्रियांचे 5 मिळून 10 विषय. इथे एकूण 28 झाले. नंतर 10 इंद्रिय झाली. 11वं जे आहे ते मन आहे, मिळून इथे 29 भाग झाले. त्यानंतर अजून 7 गोष्टी ह्याच्यामध्ये मिसळायच्या. इच्छा, नवीन जे पूर्वी काहीतरी आपण बघितलेलं असतं त्याच्यातनं आपल्याला काहीतरी हवंसं वाटतं, ही इच्छा झाली. द्वेष, इंद्रियांना जे आवडत नाही त्याबद्दल आपल्याला द्वेष वाटतो. सुख, इंद्रियांना जे अनुकूल असतं त्याला आपण सुख मानतो, सुख हवंसं वाटतं. दुःख, जे इंद्रियांना अनुकूल नाही, प्रतिकूल आहे, त्याच्याबद्दल आपल्याला दुःखाची संवेदना प्राप्त होते. संघात म्हणजे सगळ्याचं एकत्रीकरण. चेतना म्हणजे चैतन्य शक्ती आणि धृती म्हणजे या सर्व एकूण आत्तापर्यंत 36 तत्व सांगितलेली आहेत आणि या 36 तत्वांना जी धरून ठेवणारी आहे तिला धृती म्हणतात. अशी एकूण क्षेत्र किती तत्वांचं आहे, तर 36 तत्वांचं क्षेत्र बनलेलं आहे. हे सगळं क्षेत्र
एतत् क्षेत्रम समासेन. थोडक्यात हे क्षेत्र सांगितलं. कसं आहे हे क्षेत्र? सविकारम उदाहृतम. ह्या क्षेत्राला विकारांसह असलेलं असं म्हटलं जातं. आपण बघू शकतो प्रत्येक गोष्ट कमी जास्त होत असते. विकार म्हणजे कमी जास्त होणे. अस्ति जायते वर्धते अपक्षीयते नश्यती असे पंचविकार आहेत. आणि हे 5 विकार या सर्व 36 तत्वांना लागू पडतात. पंचमहाभूतांपैकी पृथ्वी तत्व आपल्या देहामध्ये हाडं मांस ह्या रूपाने असतं. आपण बघतो लहानपणी हाडं छोटी असतात. जसजशी आपली उंची वाढत जाते तसतशी हाडं वाढत जातात. म्हणजे विकार आहे पृथ्वी तत्वाला, हे आपण बघू शकतो. पाण्याची पातळी शरीरातली कमी जास्त होते म्हणजे आपतत्व सुद्धा विकारी आहे. अशा प्रकारे ही जी 36 तत्व आहेत ती सगळी विकारी आहेत. इच्छा सुद्धा कमी जास्त होत असतात, नष्ट पण होत असतात. सुख दुःख ही सुद्धा येतात आणि जातात. आपण ह्या सगळ्या कुठलंही बुद्धी तत्व जे आहे ते सुद्धा कमी जास्त होत असतं. एखादा बुद्धिमान माणूस सुद्धा कधी कधी त्याची बुद्धी चालेनाशी होते. म्हणजे बुद्धी सुद्धा अखंड एकाच पातळीत असत नाही, तिच्यामध्ये कमी जास्तपणा येत असतो. अशा प्रकारे ही 36 तत्व जी आहेत ती विकारांसह आहेत असं भगवंतांनी इथे सांगितलं. मग जे सविकार आहे त्याच्याबद्दल जास्त खोलात जायची गरज नाही, पण आपल्या देहामध्ये काय काय आहे हे आपल्याला माहिती असावं. क्षेत्र कशाला म्हणायचं ते भगवंतांनी इथे या 5 आणि 6 श्लोकामध्ये सांगितलं. त्यानंतर आता आपण मागे बघितलं की क्षेत्र म्हणजे पवित्र स्थान किंवा पवित्र जागा. आता आपला हा जो देह आहे आपल्याला भगवंतानी दिलेला आहे, जणू काही आपल्याला दिलेली कसायला दिलेली जमीन आहे. क्षेत्र या शब्दाचा अजून एक अर्थ शेत असा पण होतो. आता आपल्याला भगवंतानी हा जो देहरूपी शेत करायला दिलेलं आहे, त्या शेतामध्ये काय काय पिकवायचंय आपल्याला किंवा काय पिकवल्याने आपण भगवंताचे लाडके होऊ, हे 7 ते 11 ह्या श्लोकांमध्ये ज्ञानलक्षणांच्या रूपाने भगवंतांनी सांगितलेलं आहे. आपल्याला हे जे क्षेत्र म्हणून कसायला दिलेली जमीन आहे त्यामध्ये जर तुम्ही ज्ञानाची लक्षणं पेरलीत किंवा ज्ञानबीज पेरलीत तर तुम्ही उन्नत होत जाता आणि भगवंतापर्यंत लवकरात लवकर जाऊन पोहोचता. म्हणून ही ज्ञानबीज आपल्याला आपल्यामध्ये बाणायची आहेत, आपल्यामध्ये रुजवायची आहेत. पहिलं सांगितलं अमानित्व, अदंभित्व, महिंसा, क्षांतिरार्जवम. अमानित्व म्हणजे मानी नसणे, शरीराला लोकांनी महत्त्व द्यावं असं ज्याला वाटत नाही, शरीराबद्दल अनासक्तीमुळे अमानित्व आपोआप अंगामध्ये आलेलं आहे. अदंभित्व दिखाऊपणा नसणे, दिखाऊपणाने कुठलंही कार्य न करणे. अहिंसा काया वाचा मने अकारण हिंसा न करणे, अहिंसा. क्षांती मनाची शांतता, कुठल्याही परिस्थितीमध्ये शांती ढळू न देणे. आर्जव म्हणजे सरळपणा, जे बोलणार तेच करणार, जे करणार तेच दिसणार, दिखाऊपणा काही नसणार. आर्जव सरळपणा मनाचा. आचार्योपासना समाजामध्ये जे ज्ञानी आहेत, आचार्य आहेत, त्यांच्या जवळ राहणे, त्यांच्याकडनं शिकणे, गुरूंजवळून ज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा असणे, हे ज्ञानलक्षण सांगितलं. शुद्धता, शरीर शुद्ध, धन शुद्ध आणि मन शुद्ध अशी तिन्ही पातळीवरची शुद्धी हे ज्ञानलक्षण सांगितलं. स्थैर्य, कुठलीही गोष्ट सातत्याने करणे, हे ज्ञानाचं लक्षण. आत्मविनिग्रह, आपल्या इंद्रियांवर स्वतःचा संयम असणे. नंतर इंद्रियांच्या अर्थाच्या ठिकाणी वैराग्य. 10 इंद्रियांचे 10 अर्थ आहेत म्हणजेच विषय आहेत. त्या विषयांबद्दल विरागीपणा, मिळालं किंवा नाही मिळालं तरी समत्व ढळू न देणे, हे ज्ञानलक्षण सांगितलं. अनहंकार, देहाकडून जे जे कर्म घडतं ते मी करत नसून भगवंत माझ्याकडनं करवून घेत आहे असा भाव, याला अनहंकार म्हणायचं. अहंकार नसणे.
जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी यांच्याकडे दुःख आणि दोष ह्या स्वरूपात बघणे, अनुदर्शनम, दुःख दोषानुदर्शनम, अनुदर्शन घेणे म्हणजे स्वतःमध्ये हे दोष निर्माण होण्यापूर्वी सावध होऊन हे दोष निर्माण न होतील किंवा झाले तरी त्याचे दुष्परिणाम भोगावे लागणार नाही असा प्रयत्न करणे, याला म्हणायचं दुःख दोषानुदर्शनम. आता कशा कशाबद्दल दुःख आणि दोष म्हणून बघायचं आहे? जन्म आणि मृत्यू. जन्माला येणं हा सुद्धा दोष आहे. कसा दोष आहे? जेव्हा तुम्ही स्वतःचं स्वरूप विसरता तेव्हा तुम्ही जन्म घेता. त्यामुळे मला पुढचा जन्म यावा असं न वाटणे हे ज्ञानलक्षण. तुम्ही जेव्हा जन्माचा परिहार करता तेव्हा मृत्यूचा परिहार आपोआप होतो. म्हणून जन्म आणि मृत्यू याच्याकडे दोष म्हणून बघणे. आपण जन्माला येतो हे जणू काय कुठलं तरी पापाचं फळ आहे की काय असं वाटलं पाहिजे. जन्म आणि मृत्यू याच्याकडे दोष म्हणून बघणे. जरा म्हणजे शरीर जर्जर होणे, हा जो दोष आहे तो दोष कसा काढता येतो? व्यवस्थित व्यायाम करून आपल्या शरीराला अखंड कार्यरत ठेवण्याचा प्रयत्न करणे हे जरा या दोषावर मात करण्याचं साधन आहे. नंतर व्याधी. आयुर्वेदाने 3 गोष्टींना व्याधी म्हटलेलं आहे. व्याधी म्हणजे रोग आपण म्हणतो, पण आयुर्वेदाच्या दृष्टीने 3 व्याधी आहेत. एक आहे क्षुधा म्हणजे भूक लागणे, दुसरी आहे तृष्णा म्हणजे तहान लागणे, आणि तिसरी आहे निद्रा. ह्या 3 व्याधी आपण रोजच उपभोगत असतो किंवा ह्या 3 व्याधींचा अनुभव आपण रोजच घेत असतो. आता ह्या 3 व्याधींवर आयुर्वेदाने उपाय काय सांगितला आहे? क्षुधा या रोगावर अन्न हे औषध आहे, तृष्णा या रोगावर पाणी हे औषध आहे, आणि निद्रा या रोगावर व्यवस्थित झोप घेणं हे औषध आहे. या तिन्ही गोष्टी अन्न, पाणी आणि झोप जर तुम्ही प्रमाणात घेतली तर व्याधी ह्या दोषावर आपल्याला मात करता येते. ह्या तिन्ही गोष्टी जर तुम्ही प्रमाणाबाहेर घेतल्या तर व्याधी होतात, रोग जडतात. म्हणून या तिन्ही दोषांवर जे उपाय सांगितलेले आहेत ते योग्य मात्रेमध्ये, प्रमाणामध्ये घ्यायचे. अनावश्यक जे अन्न, पाणी किंवा झोप जी आहे ती तुमच्या शरीराला व्याधीग्रस्त करून टाकते. असं होऊ नये याचा प्रयत्न करणे हे ज्ञानलक्षण सांगितलं. असक्ती आणि अनभिष्वंग. असक्ती म्हणजे कुठल्याच गोष्टीशी न चिकटणे, अनभिष्वंग म्हणजे ममत्व नसणे. कशा कशाच्या बाबतीत ममत्व नसावं? पुत्र, जोडीदार आणि गृह आणि त्यानंतर धर्म, या 4 गोष्टींबद्दल आपल्याला इच्छा असते. ऐषणा म्हणतात यांना. ऐषणा म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला हव्या असतात. कशा हव्या असतात? तर लोकांमध्ये मिरवता येतील अशा हव्या असतात. आपला पुत्र हुशार असावा, आपला जोडीदार सुंदर असावा, ज्ञानी असावा, नंतर आपलं घर 4 लोकांमध्ये दाखवता येण्यासारखं असावं, आणि आपल्याकडून काही ना काहीतरी धर्म घडावा. ह्या अशा पुत्रेषणा, दारेषणा, गृहेषणा आणि धर्मेषणा अशा 4 ऐषणा आहेत. ह्या ऐषणांबद्दल आसक्ती नसणे म्हणजे पुत्र नसावा असा अर्थ नाही. चांगला पुत्र असला तरी त्याला मिरवू नये. असावा, तो चांगलाच असावा, का नसावा, पण त्याला सगळीकडे त्याच्याबद्दल सांगत फिरू नये. आणि दुसरं, ममत्व नसावं. फक्त माझाच मुलगा हुशार हे ममत्व आहे. तुम्ही जेव्हा ममत्वामध्ये अडकता तेव्हा तुम्ही दुजाभाव करायला लागता, दुसऱ्यातला परमात्मा विसरता. म्हणून ममत्व हे तुम्हाला समत्वापासून ढळवतं. आपल्याला जर भगवंतापर्यंत जायचं असेल तर समत्वामध्ये स्थिर होणं आवश्यक सांगितलेलं आहे. म्हणून समत्व राहण्यासाठी ममत्वापासनं दूर गेलं पाहिजे, निर्मम झालं पाहिजे. निर्मम होणे
आणि कुठल्याच गोष्टीशी न चिकटणे. न चिकटणे याचा अर्थ एखादं काम करून झालं, करताना एकाग्रता असावी, पण करून झाल्यानंतर त्याची आठवण अखंड ठेवायची नाही. काम केलं, विसरून जायचं. एका हाताने दिलेलं दान दुसऱ्या हाताला कळू नये, तसं एका ठिकाणी केलेलं काम आपल्या मनात सुद्धा राहू नये, करायचं आणि विसरून जायचं. ही अनासक्ती. गोंदवलेकर महाराजांनी सांगितलंय तसं. चिक्कूच्या बीप्रमाणे कर्माच्या ठिकाणी असावं. चिक्कूचं बी जसं चिक्कू फोडल्यानंतर सहज बाजूला होतं, तसं आपलं कर्म करून झालं की त्या कर्मापासून सहज बाजूला होता येणं हे अनासक्त असण्याचं लक्षण. अनासक्ती आणि ममत्वरहित अवस्था हे ज्ञानलक्षण सांगितलं. नित्य समचित्तत्व, नेहमी चित्तामध्ये समता असावी. नंतर कशाच्या बाबतीत समता असावी? इष्ट किंवा अनिष्ट जे काही जसं आपल्याला प्रारब्धानुसार प्राप्त झालं असेल त्यामध्ये सम राहता आलं पाहिजे. जरी संत झाले तरी त्यांना सुखदुःख टाळता येत नाहीत. मग ती तरी सुद्धा शांत कसे राहू शकतात? तर त्या सुखाचा आणि दुःखाचा ते स्वीकार करतात, कुठलीही गोष्ट टाळत नाहीत, म्हणून ते शांत असू शकतात. चित्तामध्ये इष्ट किंवा अनिष्ट गोष्टींबद्दल सम राहता येणं हे ज्ञानलक्षण सांगितलं. भगवंताच्या ठिकाणी अव्यभिचारिणी भक्ती. अव्यभिचारिणी भक्ती, एकच परमात्म तत्व सगळीकडे बघता येणं. आकाशात पतितंतव्यम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति असा भाव असावा. कुठल्याही देवाला जरी नमस्कार केला तरी तो भगवंतापर्यंत पोचणार असा भाव असणे याला अव्यभिचारी भक्ती म्हणायची. कुणाच्या ठिकाणी? भगवंताच्या ठिकाणी. विविक्त देश सेवित्व, एकांत वासाचं सेवन करणे, एकांतात राहायला आवडणे हे ज्ञानलक्षण सांगितलं. जनसंसदी अरती, सामान्य लोकांमध्ये जायला न आवडणे. अरती न आवडणे, जातच नाही असं नाही, पण आवडीने जात नाही, नाईलाजाने जावं लागतं तेव्हा फक्त सामान्य लोकांमध्ये मिसळतात. पण शक्यतो जे सतत उखाळ्या पाखाळ्या काढतात, एकमेकांची निंदा नालस्ती करतात, अशा सामान्य अज्ञानी लोकांमध्ये जायला फारसं आवडत नाही हे ज्ञानलक्षण आहे. मला पूर्वी सगळे म्हणायचे हिला ना काही गप्पा मारायला आवडतच नाही, अशीच आहे ती असं म्हणायचे. तेव्हा मला वाटायचं खरंच आपल्यामध्ये काहीतरी चुकतंय का? आपल्याला का आवडत नाही? लोक तर किती गप्पा मारण्यामध्ये रमून जातात, मग आपल्याला का नाही आवडत कुणाकडे जाऊन उगाच वेळ घालवायला? तर तेव्हा मला असं वाटायचं आपलं काहीतरी चुकतंय की काय. पण जेव्हा मी हे ज्ञानलक्षण वाचलं तेव्हा मीच माझी शांत झाले. न आवडणं हे ज्ञानाचं लक्षण सांगितलेलं आहे. सामान्य जनांमध्ये जायला न आवडणं आणि एकांतवासाचं सेवन करायला आवडणं ही दोन्हीही ज्ञानलक्षणं सांगितलेली आहेत. आत्मज्ञानाचं नित्यत्व, परमात्मा नित्य आहे किंवा आत्मज्ञान हे नेहमी असतंच. प्रत्येकाला स्वतःबद्दल स्वतःतलं ज्ञान असतंच. आत्मज्ञानाचं नित्यत्व. कुठलं आत्मज्ञान? तर परमात्म तत्व जाणण्याचं जे ज्ञान त्याला आत्मज्ञान म्हणायचं. अशा आत्मज्ञानाचं नित्यत्व आणि त्या आत्मज्ञानाच्या द्वारे परमात्मा जाणून घेणे. तत्वज्ञानाचा अर्थ, परम अर्थ, परमात्मा, त्याचं दर्शन घेणे. जेव्हा तुम्ही आत्मज्ञानामध्ये स्थित असता तेव्हा थोडा वेळ का होईना परमात्म्याचा साक्षात्कार आपल्याला झालेला असतो. आपल्यातच असलेलं परमात्म तत्व काही क्षण का होईना आपण अनुभवतो. आणि हा जो दर्शन आहे, आपल्यात असलेलं परमात्म दर्शन, हे ज्ञानाचं लक्षण सांगितलं. एतच ज्ञानम इति प्रोक्त, हे सगळं ज्ञान म्हणून सांगितलेलं आहे. यद अन्यथा, याच्या विरुद्ध किंवा याच्या
पेक्षा जे वेगळं आहे ते सगळं अज्ञानम, ते सर्व अज्ञान म्हणून सांगितलेलं आहे. आपल्या देहामध्ये काय पेरायचं आहे आणि काय उपटून काढायचं. शेतकरी काय फक्त नुसतं धान्याची पेरणी करतो असं नाही, त्याच वेळेस नको असलेलं तण उपटूनही काढतो. आपल्याला ज्ञानबीज पेरायची आहेत आणि अज्ञानाची लक्षणं उपटून काढायची आहेत किंवा नाहीशी करायची आहेत. आता भगवंतानी एका शब्दात सांगून टाकलं की ह्याच्या अन्यथा जे आहे ते सगळं अज्ञान आहे. मग आपण विचार करूया थोडक्यामध्ये. खूप मानी असणं हा अज्ञानाचं लक्षण, दांभिक असणं, हिंसक असणं, अशांत असणं, सरळपणा नसणं, समाजातले ज्ञानी लोक त्यांच्या सहवासात राहायला न आवडणं, शुद्ध राहायला न आवडणं, स्थिरता नसणं, स्वतःवर संयम नसणं, इंद्रियांच्या अर्थाच्या ठिकाणी लोलुपता, अहंकारी असणं, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ह्या आपल्यामध्ये निर्माण होईपर्यंत निवांत असणं आणि मग निर्माण झाल्यावर खचून जाणं, अत्यंत आसक्ती आणि ममत्व, पुत्र, दार, गृह इत्यादींच्या ठिकाणी आसक्ती आणि ममत्व, नेहमी सम न राहणे, असम राहणे किंवा विषम राहणे, इष्ट घडलं की लगेच फुशारकून जाणे आणि अनिष्ट घडलं की लगेच खचून जाणे, व्यभिचारी भक्ती करणे. आज एक देव, उद्या एक देव, सर्व देव हे परमेश्वराचेच अधिकारी आहेत हा भाव नसणे, प्रत्येक देवाकडे वेगळ्या गोष्टीसाठी मागत फिरणं ही व्यभिचारी भक्ती झाली. एकांतवास न आवडणे, सामान्य लोकांमध्ये जाऊन गप्पा टप्पा करायला आवडणे, अध्यात्म नाहीच आहे, हो परमात्मा वगैरे असं काही नाहीच आहे असं वाटणे, ही सगळी अज्ञानाची लक्षणं आहेत. ही अज्ञानाची लक्षणं आपल्यामध्ये आपल्याला दिसतात, पण ती हळूहळू काढून टाकायची. तण येते. अज्ञान लक्षणं कशासाठी सांगितली आहेत तर त्यागार्थ सांगितलेली आहेत आणि स्वतःतल्या अज्ञानाला दूर करायचं आणि स्वतःतच असलेलं ज्ञान त्याला प्रकट करायचं. हे क्षेत्रामधून काय मिळवायचं किंवा क्षेत्रामधून कुठलं पीक घ्यायचं हे भगवंतानी इथे 7 ते 11 अध्यायामध्ये सांगितलं. ज्ञान लक्षणं सगळी सांगितली. आता ह्या ज्ञानाच्या द्वारे जे तत्वज्ञानार्थ दर्शन घ्यायचं आहे, तत्वज्ञानाचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे, ते तत्व कसं आहे, ज्ञेय कसं आहे ते 12 ते 17 ह्या श्लोकांमध्ये भगवंतांनी सांगितलं. ज्ञेयै यत्तत् प्रवक्ष्यामि. ज्ञेय जे आहे ते मी तुला सांगतो, जे जाणल्याने अमृतम अश्नुते. अमृतम अश्नुते म्हणजे अमृतत्वाचा लाभ होतो. अमृतत्व म्हणजे आत्मानंद. तुम्ही ज्ञेयाला जेव्हा जाणता तेव्हा आत्मानंदामध्ये स्थित होता. भगवंत आता त्या ज्ञेयाचं वर्णन करतायत. ते ज्ञेय कसं आहे, तो परमात्मा कसा आहे तर अनादि आहे, अंतरहित आहे, अनादिमत परम श्रेष्ठ असं ब्रह्म. त्या ब्रह्माला सतही म्हणत नाहीत आणि असतही म्हणत नाहीत. वेदांताच्या दृष्टीने सत काय आहे तर आत्मा सत आहे आणि प्रकृती असत आहे. पण परमात्मा कसा आहे तर सत असत युक्त आणि तत्पर असा परमात्मा आहे. परमात्म्याच्या ठिकाणी प्रकृती पण सामावलेली आहे, आत्मतत्व पण सामावलेलं आहे आणि या दोघांनाही व्यापून पुन्हा परमात्मा पलीकडे उरलेला आहे. त्यामुळे त्या ज्ञेयाला सतही म्हणत नाहीत, असतही म्हणत नाहीत. एकच परमात्मतत्व सत्रूपाने, आत्मरूपाने प्रकट होतं. ते सूक्ष्म असतं, दिसत नाही, पण त्याचा अनुभव आपण घेऊ शकतो आणि
तेच परमात्म तत्व प्रकृतीच्या रूपाने जडतेला येतं. म्हणून त्या परमात्म्याच्या ठिकाणी सतही समावलेलं आहे, असतही समावलेलं आहे. दोन्ही असून तिसरं तत्पर, त्याच्या पलीकडचं सुद्धा ते परमात्म तत्व असल्यामुळे त्याला सतही म्हणत नाहीत, असतही म्हणत नाहीत. परमात्म तत्वाला सर्व बाजूंनी सर्वतः पाणीपादम, पाणी म्हणजे हात, पाद म्हणजे पाय, सर्वतः अक्षी शिर मुख, परमात्म तत्वाला सर्व बाजूंनी डोळे, डोकी आणि तोंड आहेत. सर्वतः श्रुतिमत, सर्व बाजूंनी त्याला कान पण आहेत. परमात्म तत्वाच्या ठिकाणी सर्वम आवृत्य तिष्ठती, सगळ्या जड चेतनाला व्यापून ते उरलेलं आहे. तिष्ठती, पुन्हा उरलेलं आहे. समर्थांनी जे सांगितलं की माझा राम संपूर्ण विश्वाला व्यापून पुन्हा दशांगुल उरलेला आहे, तेच इथे वर्णन आलेलं आहे. त्या परमात्म तत्वाला सर्व बाजूंनी डोळे, डोकी, कान, नंतर मुख आहेत. आता हे समजून कसं घ्यायचं? जेवढे म्हणून जीव आहेत त्या जीवाचे जे जे कान, डोळे, नाक आहेत ते सगळे परमात्म्याचे आहेत असा जर विचार केला तर आपल्यासारखा परमात्मा नाही. आपल्याला दोनच हात आहेत, दोनच डोळे आहेत, पण परमात्म्याला जेवढ्या म्हणून जीवांचे कान, डोळे, नाक, हात, पाय आहेत ते सगळे परमात्म्याचे आहेत. त्यामुळे त्या परमात्म्याला सर्व बाजूंनी हात, पाय, डोळे, डोकी आहेत असं इथे वर्णन आलेलं आहे. अगदी थोडक्यात सांगायचं तर आपण जसे नाही तसं ते परमात्म तत्व आहे, एवढं लक्षात ठेवलं तरी पुरे झालं. परमात्मा कसा आहे? सर्वेंद्रिय गुणाभासम, सर्व इंद्रियांना प्रकाशित करणारा, डोळ्यांनी बघायला शिकवणारा, कानांनी ऐकू येतं, ती सुद्धा परमात्म्याची शक्ती आहे. म्हणून सर्व इंद्रियांना प्रकाशमान करणारा. आणि तरी परमात्म्याला कुठलं इंद्रिय आहे का? तर नाही. सर्वेंद्रिय विवर्जितम, इंद्रिय विवर्जित आहे. यासाठी एक उदाहरण आपल्याला देता येईल की वीज जी असते ती पंख्याला फिरवते, फ्रीजमध्ये होऊन गार करते, मिक्सरला फिरवून चटणी वाटण्याचं काम करते. पण विजेच्या ठिकाणी थंडगार किंवा गती आहे का? तर नाहीये. ती काय करते? ती फक्त असते. आणि वीज असली की पंखा आपोआप फिरतो, मिक्सर चालतो, फ्रीज जो आहे तो थंड होण्याचं काम करतो. त्याप्रमाणे परमात्मा एकदा का देहामध्ये आत्मरूपाने आला की इंद्रियांची ती कार्य आपोआप होतात. म्हणून त्या परमात्म्याला इंद्रियांना प्रकाशित करणारा किंवा इंद्रियांना शक्ती देणारा असं म्हटलं जातं. त्याच्या ठिकाणी आता विजेच्या ठिकाणी कुठलं मशीन आहे का? तर नाहीये, ती असते फक्त. तसं इंद्रियांना प्रकाशित करतो, पण त्याला कुठलं इंद्रिय आहे का? तर नाहीये. सर्व भूतमात्रांमध्ये राहतो, पण कुठल्याच जीवामध्ये तो परमात्मा आसक्त नाही. सहजपणे त्या देहातून बाहेर पडतो किंवा त्या देहाचा त्याग करतो. निर्गुण असून गुणभोक्तृ, गुणांचा उपभोग घेणारा असं त्या परमात्म्याला किंवा त्या ज्ञेयाला म्हटलं जातं. तो परमात्मा प्रत्येक जीवाच्या आत बाहेर सगळीकडे भरून राहिलेला आहे. बहिरंतश्च भूतानाम, कुठली भूत मात्र? चर आणि अचर, हलणारी न हलणारी, जेवढे म्हणून जीव आहेत त्या सर्व जीवांच्या ठिकाणी आत्मरूपाने तो परमात्मा राहतो. असं असून सुद्धा जर आपल्यातच तो परमात्मा आहे तर आपल्याला तो कळायला पाहिजे. का कळत नाही? त्याचं उत्तर देतात सूक्ष्मत्वात, अत्यंत सूक्ष्म आहे. अविज्ञेयम, त्याला जाणणं, विज्ञ म्हणजे जाणणे, अविज्ञेय म्हणजे त्याला जाणणं अवघड होऊन बसलेलं आहे. अजून एक कारण आहे, सूक्ष्म आहे हे तर कारण आहेच, दूरस्थ, जिथपर्यंत तुमची नजर पोचत नाही
तिथपर्यंत कोण आहे तर परमात्म तत्वच आहे, अत्यंत दूर सुद्धा तोच आहे आणि शिवाय अंतिकेच तत् आत पण तोच आहे, दूर पण तो आहे, जवळ पण आत पण तोच आहे, अत्यंत सूक्ष्म आहे. या 3 गुणवैशिष्ट्यांमुळे तो परमात्मा जाणणं अवघड होऊन बसलेलं आहे. एखाद्या डोळ्याच्या अगदी जवळ जर वस्तू धरली तर ती दिसत नाही, डोळ्याच्या आतमध्ये बाहुली असते ती पण आपल्याला दिसत नाही, आणि आकाश जिथे संपतं अत्यंत दूरवर आकाशाच्या पलीकडचंही आपल्याला दिसत नाही, कारण ते खूप दूर आहे. परमात्मा त्या दूरपर्यंत सुद्धा तोच भरलेला आहे, हृदयामध्ये आत अंतस्थ सुद्धा तोच आहे, आणि अगदी जवळ आकाश रूपाने अगदी जवळ सुद्धा तोच आहे. असं असल्यामुळे तो आपल्याला जाणणं अवघड होऊन बसतं. विभक्त असणाऱ्या सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी तो अविभक्त म्हणजे न विभागलेला अशा स्वरूपामध्ये राहतो, स्थितम. विभक्त असणाऱ्या भूतमात्रांच्या ठिकाणी एक असणारा परमात्मा आहे. हे आपल्याला कसं समजून घ्यायचं, आपण मागे पण एक उदाहरण बघितलं होतं की दिसायला विभाग दिसतात पण ते एका ठिकाणी आपल्याला बघता येतात. दिसायला 4 बिल्डिंग आहेत पण त्याची सोसायटी हे एकत्व, अनेक सोसायट्या आहेत पण शहर हे त्याचं एकत्व. त्याप्रमाणे अनेक जीव पण ते कुठे आहेत तर एकाच ज्ञेयाच्या ठिकाणी, एकाच परमेश्वराच्या ठिकाणी आहेत. हे बघता येणं हे ज्ञेयाला बघण्याचं लक्षण आहे. तो परमात्मा कसा आहे, भूतभर्तृ, सर्व जीवांचं भरण पोषण करणारा आहे. ग्रसिष्णू, जेव्हा जीवाची पूर्ण वाढ होते तेव्हा त्याला नष्ट करणाराही तोच आहे. आणि प्रभविष्णू, पुन्हा उत्पत्ती करणाराही तोच आहे. एखादा शेतकरी जसा असतो की पिकांची उत्पत्ती करण्यासाठी लावणी करतो, बी पेरतो, नंतर त्या पिकाला वाढवण्यासाठी खतं घालतो, पाणी घालतो आणि भरण पोषण करतो त्या पिकाचं. नंतर जेव्हा पीक पूर्ण वाढतं तेव्हा तोच शेतकरी त्या पिकाची छाटणी पण करतो. हे जसं आपण अनुभवू शकतो त्याप्रमाणे परमात्मा जीवांना जन्माला घालतो, त्यांना वाढवतो आणि त्यांचं प्रारब्ध संपलं की त्यांची छाटणी करून टाकतो. म्हणून तो परमात्मा भरण पोषण करणारा आहे, नष्ट करणाराही आहे आणि उत्पत्ती करणाराही तोच आहे. प्रभविष्णू म्हणजे प्रभ म्हणजे निर्माण होणे, विष्णू म्हणजे निर्मितीच्या वेळेस जो व्यापलेला असतो तो प्रभविष्णू. ग्रसिष्णू, इथे ब्रह्मा विष्णू महेश ही जी आपण संकल्पना आहे ती इथे थोडक्यात सांगितली की निर्मिती करतो तेव्हा त्याला ब्रह्मदेव म्हणतो आपण, त्याला इथे प्रभविष्णू असं नाव दिलेलं आहे. नंतर भूतभर्तृ, त्याला आपण विष्णू म्हणतो की भरण पोषण करणारा, म्हणून तो विष्णू. आणि ग्रसिष्णूला आपण शंकर म्हणतो की ग्रास घेणारा, नष्ट करणारा, संहारक, त्याला आपण शंकर म्हणतो. अशा प्रकारे निर्माता, वाढवणारा आणि नष्ट करणारा असं तिन्ही रूपामध्ये एकच ज्ञेय किंवा एकच परमात्म तत्व असतं. ज्योतींची ज्योती आणि तमाच्या पलीकडे परम श्रेष्ठ असं त्या परमात्म्याला म्हटलं जातं, ज्ञेयाला म्हटलं जातं. ज्योतींची ज्योती का बरं म्हटलं जातं? चंद्र, सूर्य आणि अग्नी ह्या आपल्या दृष्टीने किंवा ह्या पृथ्वीवरच्या 3 ज्योती आहेत, पण या तिन्ही ज्योतींना प्रकाशमान करणारा तो परमात्मा आहे. चंद्र, सूर्य, अग्नी यांना तेज देणारा परमात्मा आहे, म्हणून त्याला ज्योतींची ज्योती असं म्हटलं जातं. आणि जिथे प्रकाश आहे तिथे काळोख किंवा अज्ञान अजिबात नाही, म्हणून जो स्वतः प्रकाश रूप आहे त्याच्या ठिकाणी तम कुठून असणार, म्हणून स्वतः प्रकाश रूप आहे, सर्व
प्रकाशांचा प्रकाश आहे आणि काळोख त्याच्या ठिकाणी नाही, अज्ञान त्याच्या ठिकाणी नाही, असं हे परमात्म तत्व आहे. म्हणून त्याला परम किंवा श्रेष्ठ असं म्हटलं जातं. इथपर्यंत ज्ञेयाचं वर्णन आलं. आपण सामान्यतः ज्या काही जोड्या असतात त्या जोड्या जर सगळ्या उडवून लावल्या, इंद्रिय असणे इंद्रिय नसणे हे दोन्ही जिथे नाही ते परमात्म तत्व. प्रकाश आणि अंधार ही एक जोडी आहे, ती सुद्धा उडवून लावली की कायम प्रकाश अशी जी अवस्था ते ज्ञेय. अशा प्रकारे विभक्त आणि अविभक्त ही सुद्धा दोन टोकं आहेत. ही दोन टोकं उडवून लावली, जे विभक्तही नाही अविभक्तही नाही असं जे आहेच ते परमात्म तत्व, असं थोडक्यात याचं वर्णन करता येईल. ज्ञेय कशामुळे जाणता येतं तर ज्ञानाने ज्ञेयाला जाणता येतं. ज्ञाने ज्ञेयम ज्ञानगम्यम, ज्ञानाच्या द्वारे जे ज्ञेय गमतं किंवा समजतं ते ज्ञेय कुठे आहे? परमात्म्याला शोधायला कुठे जायचं तुम्हा आम्हाला? तर भगवंत सांगतायत बरं का त्याचं राहण्याचंच ठिकाण, हृदय सर्वस्य विष्ठितम. कुठे बाहेर शोधायला जाऊ नका. त्या परमात्म्याला शोधायचं आहे ना तर ध्यानाच्या द्वारे आत उतरा, स्वतःमध्ये असलेल्या शक्तींचा अनुभव घ्या, स्वतःतल्या शक्तींना वाढवण्याचा प्रयत्न करा. हा प्रयत्न म्हणजेच परमात्म्याचा शोध आहे. सर्वांच्या हृदयामध्ये ते वाट बघतंय तुम्ही त्याला शोधावं म्हणून. तुम्ही बाहेर शोधताय त्याला. एक असं गोष्ट सांगतात की एका माणसाचे पैसे हरवलेले असतात, एक नाणं हरवलेलं असतं. तो एका दिव्याच्या खाली ते नाणं शोधत असतो. दुसरा माणूस म्हणतो काय शोधतोयस तू? तो म्हणतो माझं नाणं हरवलंय ते शोधतोय. तो पण त्याच्याबरोबर शोधायला लागतो. पण नंतर त्याला एकदम आठवतं की अरे आपण काहीतरी म्हणजे ह्याला प्रश्न विचारला पाहिजे. तेव्हा तो त्याला प्रश्न विचारतो की कुठे हरवलंय तुझं नाणं? तर तो माणूस म्हणतो घरी हरवलंय, पण घरी प्रकाश नव्हता म्हणून मी इथे येऊन शोधतोय. तो म्हणाला अरे जिथे हरवलं तिथे शोधलं पाहिजे, नसेल प्रकाश तर तिथे प्रकाश घेऊन गेलं पाहिजे, म्हणजे तुला तुझं नाणं सापडेल. तसं आहे आपलं की आपल्याला परमात्मा शोधायचा आहे, पण जिथे काय म्हणतात जिथे शोधायला हवा तिथे आपण शोधत नाहीये आणि नको तिथे शोधायला बघतोय. बाह्य जगामध्ये आपण परमात्मा शोधतोय. त्याला कुठे शोधलं पाहिजे तर हृदय सर्वस्य विष्ठितम, प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते परमात्म तत्व भरून राहिलेलं आहे. आपण त्याला स्वतःच्या हृदयामध्ये स्वतःमध्ये त्याला शोधलं पाहिजे. आत्तापर्यंत 3 गोष्टी भगवंतांनी विशद करून सांगितल्या. एक क्षेत्र सांगितलं, 5 आणि 6 या श्लोकामध्ये क्षेत्र सांगितलंय. नाशिवंत शरीर कसं आहे, किती तत्वांचं आहे ते सांगितलं. 7 ते 11 मध्ये ज्ञान आणि अज्ञान, ज्ञान लक्षणं सांगितली, त्याच्या विपरीत जे आहे ते अज्ञान सांगितलं. 12 ते 17 मध्ये ज्ञेय म्हणजे परमात्म तत्व कसं आहे ते सांगितलं. त्याचं एकत्रीकरण किंवा त्याचा गोषवारा भगवंतांनी घेतला. इति क्षेत्रं तथा ज्ञाने ज्ञेयं समासतः प्रोक्तम. थोडक्यामध्ये काय काय सांगितलं? क्षेत्र सांगितलं, ज्ञान सांगितलं आणि ज्ञेय सांगितलं. आता हे तिन्ही जाणल्याने काय होतं ते भगवंत या श्लोकात सांगतात. माझा भक्त एतद् विज्ञाय, हे सगळं जाणून घेऊन मद्भावाय उपपद्यते, माझ्या भावाला येऊन पोहोचतो. परमात्मा जसा सगळा पूर्णपणे निर्विकारी आहे, विभक्त दिसत असून अविभक्त आहे, सगळीकडे हात पाय डोळे डोकी असलेला आहे, तसे आपण होतो. माझा भक्त माझ्यासारखा होतो. आता आपल्याला शक्य आहे का भगवंतासारखं होणं? आपण प्रत्यक्ष हाताने काम करत नसताना सुद्धा आपलं कार्य चालत राहणं हे भगवत भक्त होण्याचं लक्षण आहे किंवा भगवत भाव आपल्या ठिकाणी निर्माण झाल्याचं लक्षण आहे. ज्ञानेश्वर महाराज जे होते त्यांनी जे ज्ञानेश्वरी सांगण्याचं कार्य केलं ते इतकं उत्तम करून ठेवलं की आज सुद्धा त्यांची ती वाणी आपल्याला मार्गदर्शक ठरते.
हाच भगवत भाव आहे. देहानी अस्तित्व नसताना सुद्धा तुमचं कार्य चालू राहणे हा भगवत भाव प्रत्येक भक्तामध्ये निर्माण होतो, जेव्हा तो क्षेत्र, ज्ञान आणि ज्ञेय यांचा अभ्यास करतो, त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा. आता क्षेत्र म्हणजे शरीर आणि आत्मा म्हणजे पुरुष. प्रकृती म्हणजे क्षेत्र आणि पुरुष म्हणजे आत्मा. हे दोघं जण एकत्र का आले? जेव्हा ते एकत्र आले तेव्हा काय झालं? जड चेतनाचं एकत्रीकरण का, कसं आणि त्याचे परिणाम काय, ते 19 ते 23 या श्लोकामध्ये भगवंतांनी उलगडून सांगितलेलं आहे. जड चेतनाचा संयोग का झाला ते भगवंतांनी उलगडून सांगितलंय. कसा झाला आणि त्याचे परिणाम काय. प्रकृती आणि पुरुष ह्या दोघांनाही तू उभव अपि अनादी, त्यांचा आदी म्हणजे त्यांची सुरुवात सांगता येत नाही. दोन्हीला, प्रकृती आणि पुरुषाला दोघांनाही तू आदिरहित असं जाण. आपल्याकडे जी अर्धनारी नटेश्वर ही जी संकल्पना आहे की एकच देव, त्याचा अर्धा भाग स्त्रीचा आणि अर्धा भाग पुरुषाचा, ही जी संकल्पना आहे ती इथे डोळ्यासमोर आणायची. की आता जर एकाच देहाचा अर्धा भाग स्त्रीचा असेल, अर्धा भाग पुरुषाचा असेल, तर कोण आधी आणि कोण नंतर हे सांगता येईल का? अर्थातच स्त्री आणि पुरुष दोघंही एकाच वेळेस निर्माण झाले असंच मानावं लागेल. प्रकृती आणि पुरुष या दोघांचाही सुरुवात कुणापासून काय झालं? प्रकृतीपासून पुरुष झाला का पुरुषापासून प्रकृती झाली असं सांगता येत नाही. दोघंही अनादी आहेत असं तू जाण. फक्त आपल्याला त्याचं कर्तृत्व कुणाकडे काय जातं हे आपल्याला समजून घेता येतं. विकार आणि 3 गुण. विकार आपण मागे बघितले की अस्ति, जायते, वर्धते, अपक्षीयते आणि नश्यती. हे जे विकार आहेत ते विकार आणि 3 गुण सत्व, रज, तम, हे 3 गुण जे आहेत ते कुठून निर्माण होतात? प्रकृतीतून निर्माण होतात, शरीरातून निर्माण होतात. आपला देह ही आपली प्रकृती. आपल्या देहातून विकार निर्माण होतात. आपला देह आधी सूक्ष्म रूपाने वातावरणात असतो, मग गर्भाच्या रूपाने तो अस्तित्वात येतो, वाढतो, क्षीण होतो आणि नष्ट होतो. म्हणून विकार कुठून निर्माण होतात? तर देहातून निर्माण होतात, प्रकृतीतून निर्माण होतात. 3 गुण सुद्धा प्रकृतीतून निर्माण होतात. जो सद्वर्तनी असतो त्याच्या ठिकाणी सत्वगुण जास्त, जो चंचल असतो, संसारामध्ये आसक्त असतो, त्याच्या ठिकाणी रजोगुण जास्त, कर्माची खटपट जास्त, आणि जो आळशी असतो, जे करू नये तेच करून बसतो, असा जो आहे अज्ञानी असतो, त्याच्या ठिकाणी तमोगुण जास्त असतो. आता शरीरातून हे 3 गुण निर्माण होतात. तुम्ही जितकं चांगलं वागाल तितका सत्वगुणाची वृद्धी होते. तुम्ही जितकी चंचलपणा कराल तितका रजोगुण वाढत जातो, आणि जितका तुम्ही आळस आणि प्रमाद कराल तितका तमोगुण वाढत जातो. अशा प्रकारे प्रकृतीतून 3 गुण आणि विकार निर्माण होतात. आता हे जे 3 गुण आणि विकार आहेत त्यांचा हेतू प्रकृती आहे असं म्हटलं जातं. शरीर असेल तरच ते वाढतं किंवा क्षीण होतं, पण शरीरच नसेल तर ते वाढणार काय आणि क्षीण काय होणार? म्हणून कार्य, करणं आणि कर्तृत्व. कार्य काय? तर देह हे कार्य. करणं कुठली आहेत? तर इंद्रिय, मनबुद्धी, अहंकार ही सगळी साधनं आहेत, आणि त्या साधनांनी जे कार्य घडतं, देहापासून जे कर्म घडतं, त्याचं कर्तृत्व कुणाकडे जातं? प्रकृतीकडेच जातं, शरीराकडेच जातं. शरीराने केलं असं आपण म्हणतो. म्हणून कार्य करणं आणि कर्तृत्व याचा हेतू किंवा ह्या सगळ्यासाठी कोण कारण आहे? तर प्रकृती किंवा शरीर हे कारण आहे. आता पुरुष म्हणजे आतमध्ये राहणारा जीवात्मा, तो कशाला उपयोगी पडतो किंवा तो काय करतो? तर पुरुष जो आहे तो सुखदुःखांच्या भोक्तृत्वाचा हेतू असा म्हटला जातो. आता देहाने
जे कार्य केलं त्यातनं कधी सुख निर्माण होतं, कधी दुःख निर्माण होतं. तो आतमध्ये बसून जीवात्मा त्या सुखदुःखांचा उपभोग घेतो असं म्हटलं जातं. हेतू कोण आहे? जर आत्माच देहात नसेल आणि देहाने जरी कार्य घडली तरी त्याचं सुख दुःख देहाला आत्म्याला लागेल का? तर नाही लागणार. आतमध्ये आत्मतत्व असेल तरच तो सुखदुःखांचा उपभोग घेऊ शकतो. म्हणून सुखदुःखांच्या भोक्तृत्वाचा हेतू आत्मा आहे असं म्हटलं जातं. कुठला आत्मा? तर जीवात्मा. कुठला आत्मा सुखदुःखांचा उपभोग घेऊ शकतो? तर प्रकृतिस्थ, प्रकृतीमध्ये राहणारा, देहात राहणारा आत्मा प्रकृतीच्या गुणान भुंगते, प्रकृतीच्या गुणांचा उपभोग घेतो. आणि मग त्यामुळे काय होतं? गुणसंगस्य कारणम सद असद योनिषु जन्मसु कारणम. सुखदुःखांचा उपभोग घेण्यातून गुणांचा संग जडतो. गुणांचा संग जडणे म्हणजे काय? तर सात्विक माणसाला मी सात्विक आहे याचाच अहंकार होतो. मग त्या अहंकारातून तो जास्तीत जास्त पुण्यात्मक कर्म करतो. पुण्यात्मक कर्मातून त्याला सद्योनी म्हणजे देवयोनी प्राप्त होते. मी माझ्या देहाने जे सत्कर्म केलं त्याचं पुण्य मला लागलं पाहिजे, हा जो भाव आहे त्यामुळे तुम्हाला सद्योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो पुण्याचं फळ म्हणून. दुसरं सांगितलं, असद्योनीमध्ये तुम्ही देहाने दुष्कर्म केली, मग भीती वाटते की अरे बापरे मला पाप लागणार की काय, आणि मग त्या भीतीतून आपल्याला पुढचे जन्म असद्योनीमध्ये होतात. रजोगुणी माणूस असतो तो फार पुण्य पण करत नाही आणि फार पाप पण करत नाही, पाप भीरू असतो, पण तो संसारामध्ये खूप गुरफटलेला असतो. मुलं बाळं घरदार याच्यामध्ये अत्यंत आसक्त असतो. म्हणून रजोगुणी जो माणूस असतो तो सद्योनीत पण फारसा जात नाही, असद्योनीत पण फारसा जात नाही, तो मध्येच तिष्ठत राहतो. पृथ्वी तलावरच त्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. अशा प्रकारे गुणांचा संग, सत्व रजतम या गुणांचा संग म्हणजे या 3 गुणांशी चिकटलेपण जे आहे ते चिकटलेपण तुम्हाला सद असद योनींमध्ये जन्माला कारणीभूत होतं. इथपर्यंत प्रकृती पुरुष एकत्र येतात. प्रकृती पुरुष एकत्र आल्यानंतर गुणांचा संग जडतो. गुणांच्या संगातून पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात अडकणं हा भाग भगवंतांनी उलगडून सांगितला. आता आपल्यातच असलेलं परमात्म तत्व आपल्याला उन्नत करत न्यायचंय. आपण गडगडत पायऱ्या खाली 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 आलेलो आहोत. आपण मूळ परमात्म तत्व आहोत, ही आपली ओळख विसरलोय. आणि आपण कसे गडगडलो तर एक एक आपल्या शक्ती आपण गमावून बसलोय. आता आपल्याला आपल्यातलं परमात्म तत्व शोधायचं आहे. त्यासाठी साक्षी भावानी बघायला लागायचं. माझ्यातला परमात्मा तत्व मीच माझं शोधायचं. उपद्रष्टा साक्षी भावानी बघायचं की आत्ता गीता सांगतेय, कोण सांगतंय? मी सांगतेय का? नाही, माझं तोंड सांगतंय. तोंड कुठे आहे? देहाला आहे. मग मी कोण आहे? तर मी आत्मा आहे. उपद्रष्टा देहाकडनं होणाऱ्या कर्मांकडे फक्त बघायचं. एखादा दिवा जसा घरात जी कर्म, खोलीमध्ये जी कर्म घडतात त्याच्याकडे फक्त उपद्रष्टा म्हणून बघत असतो. इंटरफिअर करायचं नाही, ढवळाढवळ करायची नाही. फक्त साक्षी भावानी आपल्या देहाकडून घडणाऱ्या कर्मांकडे बघायचं. ही पहिली अवस्था झाली. भगवंताकडे जायचं ही पहिली पायरी आहे. देहाकडनं घडणाऱ्या सर्व कर्मांचं निरहंकारपणे केवळ साक्षी भावाने बघणं. जेव्हा तुम्ही अशा स्वतःकडे त्रयस्थपणे बघायला लागता तेव्हा भगवंत तुमचा उपयोग त्याची कार्य करून घेण्यासाठी करतो. तुम्ही भगवंताच्या हातचं खेळ न होता भगवंत तुमच्यामध्ये अनेक प्रकारचे सत्संकल्प भरतो.
आणि जेव्हा तो सत्संकल्प तुमच्या हृदयातून तुम्हाला स्फुरण करतो, तेव्हा त्या सत्संकल्पांचा अनुमंता परमात्मा होतो. एखाद्या भक्ताने ठरवलं की मला गीता शिकायची आहे, कोणीही दिली प्रेरणा? आतल्या परमेश्वरांनी दिली. त्या परमेश्वरांनी दिलेली ती प्रेरणा तुम्ही जेव्हा उचलून धरता, साक्षीभावाने बघता की हां, खरंच काहीतरी आहे बरं का या गीतेमध्ये, शिकायला पाहिजे मला. आणि मग जेव्हा तुम्ही असा सत्संकल्प करता की हो, मी शिकणार आजपासून गीता, तेव्हा ह्या सत्संकल्पांना अनुमोदन देणारा तो परमात्मा होतो. साक्षीभावानी बघतो तेव्हा काहीही करत नाही, अनुमोदनही देत नाही, रिजेक्टही करत नाही. पण जेव्हा तुम्ही सत्संकल्प करायचं ठरवता, तेव्हा भगवंत तुम्हाला अनुमोदन देतो. म्हणून असं म्हणतात ना की एखादी गोष्ट करावी किंवा नाही करावी, यासाठी कुणाचं अनुमोदन घ्यायचं? आपल्या हृदयस्थ परमेश्वराला विचारायचं, करू का नको. आत बसून तो बरोबर आपल्याला सूचना देत असतो आणि त्या सूचनांप्रमाणे वागलं तर आपोआपच सत्कर्म घडतं. तो आत बसून आपल्याला सावध सुद्धा करत असतं बरं का, की हे करू नकोस, हे दुष्कृत्य आहे. पण आपल्याला तेव्हा कुठल्या तरी गोष्टीचा इतका लोभ सुटतो की त्या भगवंताच्या सांगण्याकडे आपण दुर्लक्ष करतो. त्याला म्हणतो, गप्प बस रे, मला कळतंय सगळं, काय करायचं काय नाही. असं करायचं नाही. भगवंताच्या संकेतांकडे लक्ष द्यायचं आणि भगवंत ज्याला अनुमोदन देतो आहे त्याच गोष्टी करण्याचं ठरवायचं. जेव्हा अनुमोदन दिलेली गोष्ट तो भक्त करतो, तेव्हा त्या संकल्पाचं भरण पोषण करणारा परमात्मा होतो. यूट्यूबवर गीतेचा अर्थ टाका असं कोणीतरी मला सांगितलं. त्यातून संकल्प केला की करूया आपण, बघायला काय हरकत नाही, करून बघायला. संकल्प केल्यानंतर आता 13व्या अध्यायापर्यंत आणलंय भगवंतानी. कुणी केलं हे सगळं? मला तर व्हिडिओ पण करता येत नव्हता. कुठून मला काही ना काहीतरी प्रेरणा मिळत गेल्या आणि कसं कार्य करावं हे मला भगवंतानीच मार्ग दाखवला. मी करते असं दिसतंय फक्त शरीर, पण मी करत नाहीये. भगवंत माझ्याकडनं करवून घेतोय, कारण ह्या संकल्पाला त्यांनी अनुमोदन दिलंय, म्हणून त्याचं भरण पोषण करणारा सुद्धा तोच आहे. मग असा भक्त जो भगवंताच्या कृपेने काही सत्कार्य घडतात, ती कार्य सगळी भगवंतालाच अर्पण करतो. हे जे गीता विवेचन आहे ते कोणी करून घेतलंय? भगवंतानी करवून घेतलंय. मग त्याचं कर्तृत्व माझ्याकडे कसं येईल? ते पण भगवंताकडेच जाणार. म्हणून तर भगवत अर्पण बुद्धीने केलेली कर्म भगवंताला अर्पण केल्यानंतर अशा कर्मफलांचा भोगता तो परमात्मा होतो. त्यानंतर महाईश्वर. ईश्वराचं सगळेजण जसं ऐकतात, अवश्य ऐकतात, त्यांचा काहीच लागत नाही त्यांच्या पुढे, त्याप्रमाणे भक्त जो असतो तो इतका उन्नत होतो की लोक त्याच्या आज्ञेची वाट बघतात. संतांची आज्ञा होतीये कधी आणि ते कार्य करतंय कसं कधी, असं शिष्याला झालेलं असतं. ही जी अवस्था ती महाईश्वर, मोठा सत्ताधारी, भगवंताची सत्ता या सर्व विश्वावर चालते, तीच सत्ता त्याच्या भक्तोत्तमामध्ये अवतरते किंवा ज्ञानी भक्तामध्ये अवतरते आणि तो जे म्हणेल तसं लोक ऐकतात. ही महाईश्वर ही अवस्था. आणि त्याच्या पुढची अवस्था, जसजसं तुम्ही महाईश्वर या पदाला स्थिर होता तसतसं हळूहळू आज्ञा देणंही बंद करता. भगवंत करवून घेईल अशी अवस्था येते. आणि मग ही जी अवस्था आहे ती परमात्मा इति, एकच जीवात्मा प्रथम साक्षीभावानी बघायला लागला. तोच त्या साक्षीभावानी जी सत्कर्म केली त्याला तो परमात्मा अनुमोदन देतो. त्या अनुमोदनातून त्या कर्मांचं भरतेपण म्हणजे ती घडवून आणण्याचं कार्य सुद्धा भगवंत करतो. अशा भगवंतानी घडवून आणलेल्या कर्मांचं कर्मफल भोगणाराही भगवंत होतो. महाईश्वर, सर्वांवर सत्ता चालायला लागते त्या भक्ताची किंवा जीवात्म्याची. आणि मग परमात्म्याशी सायुज्य, परमात्म्याशी ऐक्य. जेव्हा परमात्मा ह्या पदापर्यंत जीवात्मा उन्नत होतो तेव्हा तो कुणाला काही आज्ञाही द्यायला जात नाही.
मी म्हणजे परमात्मा आहे ह्या भावामध्ये, पूर्ण आत्मभावामध्ये स्थित होतो. ही जीवात्म्यांनी उन्नत होत परमात्मा ह्या अवस्थेपर्यंत जाणं आहे. च उक्ता त्याच परमात्म्याला साक्षी भावानी असणाऱ्या जीवात्म्यालाच परमात्मा असं म्हटलं जातं. कुठे आहे तो पुरुष किंवा तो जीवात्मा कुठे आहे? अस्मिन देहे, या देहात असणाऱ्या पुरुषाला जेव्हा तो परमात्मा या भूमिकेपर्यंत, श्रेष्ठ भूमिकेपर्यंत चढत जातो, तेव्हा त्याला पर म्हणजे श्रेष्ठ परमात्मा असं म्हटलं जातं. अशा प्रकारे जो कोणी गुणांसह प्रकृतीला आणि उन्नत होणाऱ्या पुरुषाला जाणतो, तो सर्व प्रकारे वावरत असून सुद्धा, देहानी सर्व कर्म करत असून सुद्धा, सहा भूयः न अभिजायते, पुन्हा तो जन्माला येत नाही, सर्व प्रकारे सर्व कर्म करत असून सुद्धा. अशा प्रकारे प्रकृती पुरुषाचं एकत्रीकरण, त्यातून प्रकृती पुरुषाला जाणण्याने कर्मरहित अवस्था किंवा जन्ममृत्यूला तरुण जाण्याची अवस्था, ही अवस्था आली. तीच अवस्था म्हणजे मुक्तावस्था आहे. ही मुक्तावस्था क्षेत्रज्ञ आणि ज्ञान, प्रकृती पुरुष हा सर्व भाग जाणल्याने प्राप्त होते. हे सर्व ज्ञान 4 मार्गांनी मनुष्याला मिळवता येतं. एक आहे ध्यान मार्ग. ध्यान मार्गाच्या द्वारे काही जण परमात्म्याला स्वतःमध्ये बघतात. आता आत्मशब्द जो आहे तो 4 ठिकाणी वापरला जातो. 4 गोष्टींना आत्म असं म्हटलं जातं. शरीराला म्हणजे मी हा सुद्धा आत्मा आहे. नंतर इंद्रियांना सुद्धा आत्मशब्द वापरला जातो. मन, बुद्धी आणि अहंकार या ज्या 4 सूक्ष्म गोष्टी आहेत त्यांना सुद्धा आत्मशब्द वापरला जातो. आपल्यातच असलेलं परमात्म तत्व आपणच आपल्या मनबुद्धी इंद्रियांच्या द्वारे त्याचा शोध घ्यायचा, म्हणजे त्याचा आपल्याला प्रत्यय यायला लागतो. म्हणून इथे म्हटलंय की काही जण आत्म्यामध्ये शोधतात किंवा पाहतात. आता हा जो शब्द आहे, परमात्म्याचा प्रत्यय कशामुळे येतो? तर शरीरामुळे येतो, इंद्रियामुळे येतो, मनामुळे येतो आणि बुद्धीमुळे येतो, अहंकारामुळे पण येतो. की निरहंकार होणं म्हणजे परमात्मा. हा अहंकाराला काढून टाकल्यामुळे परमात्म्याचा प्रत्यय येतो. म्हणून ह्या सर्वांना आत्मशब्द लावतो की स्वतःतलं परमात्म तत्व शोधणं. ह्या सगळ्यांना आत्मशब्द का लावतात? तर आपण एखादा तवा गरम आहे समजा, तर तो तवा गरम असतो का? खरं तर त्या तव्यामध्ये जो अग्नी असतो तो गरम असतो. पण आपण काय म्हणतो की तवा गरम आहे. याचं कारण काय? तर तव्यामुळे आपल्याला अग्नीचा प्रत्यय येतो. त्याप्रमाणे शरीर, मन, बुद्धी, अहंकार आणि इंद्रिय ह्याच्याद्वारे आपल्याला परमात्म प्रत्यय अनुभवता येतो. म्हणून या सगळ्यांना आत्मशब्द वापरलेला आहे की स्वतःतच असलेलं, आपल्या शरीरात असलेलं परमात्म तत्व शरीराने शोधा. बाह्य गोष्टींपासून दूर व्हा आणि आत असलेल्या शरीरामध्ये परमात्म्याला शोधा. पुढे सांगितलं इंद्रियांच्या द्वारे परमात्म्याला कसं शोधायचं? की डोळा बघतोय पण त्याच्या मागे शक्ती कोणाची आहे? परमात्म्याची आहे. म्हणजे इंद्रियांच्या द्वारे सुद्धा बाह्य विषयांकडे न जाता तुम्ही त्या इंद्रियांच्या मागच्या शक्तीचा शोध घेतला तर इंद्रियांच्या द्वारे सुद्धा परमात्म्याला शोधता येईल. मनाच्या द्वारे परमात्म्याला कसं शोधायचं? की चिंतनाने सुद्धा जे समजत नाही ते परमात्म तत्व, म्हणजे
मन जिथपर्यंत पोचू शकत नाही त्याच्याही पलीकडे जे आहे ते परमात्म तत्व. म्हणून मनाच्या द्वारे सुद्धा परमात्म्याचा शोध घेता येतो. बुद्धीच्या द्वारे कसा शोध घ्यायचा? तर बुद्धी ही अत्यंत सूक्ष्म आहे. त्या बुद्धीच्या द्वारे, तर्काच्या द्वारे परमात्म तत्व किती व्यापक आहे असा आपणच आपला शोध घेऊ शकतो. मी किती व्यापक होऊ शकतो, मी कुठपर्यंत माझं कार्य वाढवू शकतो, हे बुद्धीच्या द्वारे तुम्ही शोधणं, हा बुद्धीच्या द्वारे परमात्म्याचा शोध झाला. आणि अहंकाराच्या द्वारे परमात्म्याचा शोध कसा घ्यायचा? तर माझ्या देहाकडनं इतकी मोठमोठी कार्य घडवून घेऊ शकतो तो परमात्मा, हे जेव्हा तुम्हाला जाणवतं तेव्हा निरहंकार होऊन, जोपर्यंत तुम्ही निरहंकार होत नाही तोपर्यंत मोठी मोठी कार्य घडत नाहीत. आणि ज्या क्षणी तुम्ही पोकळ होता, निरहंकार होता, तेव्हा अशी काही कार्य घडतात की जी आपल्याला करणं शक्यच वाटत नाही, ती चुटकीसरशी होऊन जातात. आणि मग तेव्हा तुम्हाला प्रत्यय येतो की मी अहंकार धरत होते तोपर्यंत मला छोटी छोटी कार्यसुद्धा माझ्याकडनं घडत नव्हती, पण एवढं मोठं कार्य माझ्याकडनं घडतंय म्हणजेच ते परमात्मा करून घेतोय. असं निरहंकाराच्या द्वारे सुद्धा तुम्हाला परमात्मा शोधता येतो. म्हणून या सर्वाला आत्मशब्द वापरलेला आहे. स्वतःतल्या परमात्म्याचा शोध घ्या म्हणजे तो परमात्मा सापडेल. तो कशाने सापडेल? ध्यानाच्या द्वारे. अन्य काही जण सांख्य योगाच्या द्वारे या परमात्म्याला शोधण्याचा प्रयत्न करतात. कुठली गृहस्थाश्रमाची कर्म करत नाही, परमात्म्याच्या शोधासाठी घर सोडून देतात, आपली संन्यासाची साधना तीव्र करतात, पूर्ण वैराग्य अंगी मांडतात आणि परमात्म्याचा शोध घेतात. हा दुसरा उपाय झाला. तिसरा उपाय आहे कर्मयोगी होणे. मग तुम्ही सांख्ययोगी असा किंवा गृहस्थाश्रमी असा, जे कर्म कराल ते निरहंकारपणे करणे हा कर्मयोग. कर्मयोगाच्या द्वारे सुद्धा परमात्मा प्राप्ती करून घेता येते. आणि अन्य काही जण, हे तिन्ही मार्ग जे आहेत तसे खडतर आहेत, सामान्य लोकांना हे मार्ग अवलंबणं अवघड जातं. मग असे लोक काय करतात? अन्येभ्यः श्रुत्वा उपासते. अन्यांकडून म्हणजे ग्रंथांकडून किंवा संतांकडून परमात्म प्राप्तीचे उपाय ऐकतात. आपल्याला कळो न कळो, पटो न पटो, संतांनी सांगितलंय, ग्रंथांनी सांगितलंय म्हणजे ते खरं आहे असं मानून श्रुतिपरायणता हा चौथा मार्ग सांगितला. आपण सगळे जे आहोत ते श्रुतिपरायण आहोत. वेदांवर, उपनिषदांवर निष्ठा ठेवणे याला श्रुतिपरायणता म्हणतात. आणि अशी श्रुतिपरायणता सुद्धा तुम्हाला परमात्म्यापर्यंत घेऊन जाते. अशा प्रकारे 4 मार्गांच्या द्वारे परमात्मा प्राप्ती करून घेता येते. पुढे भगवंत सांगतात की जे काही सै जायते म्हणजे जन्माला येते, अगदी छोट्यातलं छोटं सुद्धा, स्थावर असो किंवा जंगम असो, हलणारं असो किंवा न हलणारं असो, बारक्यातल्या बारक्या जीवापासनं मोठ्यातल्या मोठ्या जीवापर्यंत सगळं जे जन्माला येतं ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगातून निर्माण होतं. असं कुठलीच वस्तू किंवा असा कुठलाच जीव नाही की ज्याच्यामध्ये प्रकृती आणि पुरुषाचा संयोग नाही, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा संयोग नाही, असं कुठेही नाही. तो परमात्मा सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी समभावानी तिष्ठत आहे. विनाश पावणाऱ्या देहांमध्ये जे अविनाशी तत्व आहे त्याला जो बघतो तो खरा बघतो. प्रत्येक जीवाचा देह नष्ट होणार आहे, पण त्याच्यामध्ये जी आत्मशक्ती आहे तिच्यावर तुमचं लक्ष असेल तर तुम्ही खरं परमात्म्याला बघताय. सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी जेव्हा समत्वामध्ये स्थित असलेलं परमात्म तत्व आपण बघायला लागतो तेव्हा काय परिणाम होतो किंवा आपल्याला परमात्म तत्व दिसतंय का नाही हे कसं ओळखायचं? तर न हिनस्ती आत्मना आत्मानम.
स्वतःच स्वतःला कमी लेखत नाही. न ही नसती, ही नसती म्हणजे कमी लेखणे, न ही नसती म्हणजे कमी न लेखणे. माझ्यामध्ये काही कमी आहे असं वाटायला नको. परमात्म्याने माझ्यामध्ये भरपूर, त्याच्यात जेवढ्या शक्ती आहेत तेवढ्या सगळ्या शक्ती भरून ठेवल्या आहेत, असा आत्मविश्वास. हे न ही नसती आत्मना आत्मानम, स्वतःच स्वतःला कमी न लेखणे. म्हणून आपल्याकडे आत्महत्या हे मोठं पाप सांगितलेलं आहे. तुम्हाला हा जो देह दिलेला आहे तो काहीतरी कार्यासाठी भगवंतांनी दिलेला आहे आणि त्या देहाचा नाश करण्याचा अधिकार आपल्याला नाही. जर तुम्ही स्वतःला कमी लेखायला लागलात तर हळूहळू डिप्रेशन किंवा आत्महत्या ह्या अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचता. म्हणून अशी आत्महत्या करत नाही जो कोणी स्वतःतल्या परमात्म्याला ओळखतो तो. त्यानंतर आता स्वतःला कमी लेखणं पहिलं बंद करायचं. त्यानंतर ज्ञानमार्गाने जायचं किंवा 4 मार्ग सांगितले त्यापैकी एका मार्गाने जाऊन परमात्म्याचा शोध घ्यायचा आणि परमात्म्याचा शोध घ्यायला लागल्यानंतर ततः पराम गतिम याती, त्यानंतर परमगतीला जातो. सुरुवात कुठून आहे? स्वतःला कमी न लेखणं ही सुरुवात आहे आणि त्यातून एक एक पायरी उन्नत होऊन परमगतीपर्यंत तीच व्यक्ती जाऊन पोचते. जेव्हा सर्वांमध्ये स्थित असलेलं परमात्म तत्व, त्याचं दर्शन आपल्याला व्हायला लागतं तेव्हा. आता आपल्याला परमगती प्राप्त करून घेतली आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं? तर जेव्हा तुम्ही स्वतःला असं समजवता की माझी प्रकृती माझ्याकडून सर्व कर्म करवून घेत आहे, माझं शरीर माझ्याकडून सर्व कर्म करवून घेत आहे, हे जेव्हा तुम्ही तुम्हालाच बघता तेव्हा आत्मानम अकर्तारम पश्यती, शरीर करतंय हे पण बघायचं, त्याचप्रमाणे आत्मा काहीही करत नाहीये हेही जेव्हा आपल्याला बघता येतं तेव्हा परमात्म तत्व आपण प्राप्त करून घेतलं असं समजावं. जेव्हा भूतांचे पृथक भाव, विविध जीव एकाच परमात्म्याच्या ठिकाणी आहेत असा अनुभव येतो. कुठल्या एकाच परमात्म्याच्या ठिकाणी? ज्याच्यापासून संपूर्ण जगाचा विस्तार झाला त्या परमात्म्याच्या ठिकाणी सर्व भूत मात्र एकस्थ स्थित आहेत. हे जेव्हा बघता येतं तेव्हा त्या व्यक्तीने, त्या आत्म्याने ब्रह्मसंपादन केलं असं समजावं. ब्रह्म तदा संपद्यते, तेव्हा तुम्ही परमात्म्याला प्राप्त करून घेतलं, मुक्तावस्था प्राप्त करून घेतली असं समजावं. अर्थातच एकत्वामध्ये स्थित होणं हे परमात्म्याला प्राप्त करून घेतल्याचं लक्षण इथे पुन्हा एकदा सांगितलं. ते परमात्म तत्व अनादि असल्यामुळे, निर्गुण असल्यामुळे, परम असल्यामुळे, अव्यय असल्यामुळे शरीरात राहून सुद्धा हे कौंतेय न करोती न लिप्यते. आपण सुद्धा स्वतःच्या कर्मांकडे जेव्हा असं परमात्म भावाने बघू लागतो किंवा स्वतःला असं समजायला लागतो की माझ्या आत्मतत्वाचं अस्तित्व अनादि आहे, कधीपासून आहे मला माहिती नाही, निर्गुण आहे, मी कसा आहे, गुणरहित आहे, परम आहे, श्रेष्ठ आहे, मी काही कनिष्ठ नाहीये, मी काही नाशिवंत नाहीये, मी म्हणजे काही देह नाहीये, तर मी आत्मा आहे, मी श्रेष्ठ आहे हा भाव असावा. अव्यय आहे, आत्मतत्व कमी जास्त होत नाही, देह कमी जास्त होतोय, हे पक्क लक्षात ठेवणं. असं जेव्हा तुम्ही स्वतःला परमात्म तत्वासारखं मानायला लागता तेव्हा शरीरस्थ अपि, शरीरात राहून सुद्धा न करोती न लिप्यते, शरीराकडून जी जी कर्म होतात त्या कर्मांनी ती व्यक्ती लिंपली जात नाही, म्हणजे अनहंकारी राहते, अहंकार रहित राहते आणि मी केलं असं मानतच नाही, लिप्तही होत नाही. जे करवायचे ते भगवंत करवून घेणार आहे, मी कशाला खटाटोप करू, मी फक्त जाऊन बसणार कॅमेऱ्यासमोर, जे काय बोलायचं ते भगवंत बोलवून घेईल. न करोती न लिप्यते. आता हे
देहाने जे होतं त्याच्याकडे अलिप्तपणे बघणे, लिप्त न होणे, यासाठी 2 दृष्टांत दिलेले आहेत भगवंतानी. सर्वगत असणारं आकाश ज्याप्रमाणे सूक्ष्म असल्यामुळे कुठेच अडकून पडत नाही, त्याप्रमाणे आत्मतत्व अत्यंत सूक्ष्म आहे, आकाशापेक्षाही सूक्ष्म आहे. आणि म्हणून सर्व देहांमध्ये राहून सुद्धा ते आत्मतत्व कुठल्याच देहानी लिप्त होत नाही, कुठल्याच देहामध्ये आसक्त होत नाही. आकाशाचा दृष्टांत दिला. अजून एक दृष्टांत दिला की एकच सूर्य ज्याप्रमाणे संपूर्ण जगाला प्रकाशित करतो, पृथ्वीवर जेवढे म्हणून देश आहेत त्या सर्व देशांना प्रकाशित करणारा एकच सूर्य आहे. भारतासाठी वेगळा सूर्य, अमेरिकेसाठी वेगळा आणि इंग्लंडसाठी अजून वेगळा, असं नाही आहे. त्याप्रमाणे माझ्या देहात एकच परमात्मा, दुसऱ्याच्या देहात दुसरा, असं नाही आहे. एकच क्षेत्रज्ञ संपूर्ण देहांमध्ये सूक्ष्म भावाने राहतो. त्यासाठी सूर्याच्या किरणाची उपमा दिली की एकाच सूर्यापासून अनेक किरण निघतात. त्याप्रमाणे एकटा क्षेत्री म्हणजे एकटाच क्षेत्रज्ञ सर्व क्षेत्रांना प्रकाशित करतो म्हणजे त्यांना चलनवलनाची शक्ती देतो, जिवंतपणा देतो. कोण देतो? क्षेत्रज्ञ. कुठे देतो? तर क्षेत्रामध्ये, देहामध्ये अवतरतो आणि त्या देहाला चलनवलनाची क्षमता देतो. जसा सूर्य उगवला की पक्षी उडायला लागतात, नद्या वाहायला लागतात, मनुष्य जो तो आपलं आपलं काम करायला लागतो. त्याप्रमाणे एक आत्मा देहामध्ये अवतरला की डोळे बघायला लागतात, हाताने कामं व्हायला लागतात, तोंडाने बोलण्याचं कार्य होतं. अलिप्तपणे तो आत्मा हे सगळं घडवून घेतो शरीराकडनं. सूर्य जसा अलिप्त असतो, सूर्याच्या प्रकाशामध्ये कुणी खोटं बोलतं, कुणी खरं बोलतो, कुणी सत्कर्म करतं, कुणी वाईट कर्म करतो. सूर्य कशानेच लिप्त होत नाही. त्याप्रमाणे देहाकडनं जी काही बरी वाईट कर्म घडतात त्या कर्मांनी आत्मा लिप्त होत नाही. सूर्याचं उदाहरण देऊन भगवंताचं देहामध्ये असणं आणि देहांच्या कर्मांनी लिप्त न होणं भगवंतांनी उलगडून सांगितलं. आता क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यामध्ये अंतर आहे. काय अंतर आहे? तर क्षेत्र हे नाशिवंत शरीर आहे आणि क्षेत्रज्ञ कसा आहे? तर निर्गुण आहे, निराकार आहे, निर्विकार आहे, अव्यय आहे. हा क्षेत्रज्ञ आहे. यामधलं अंतर जे आहे ते ज्ञानचक्षुषा पश्यती, ज्ञानचक्षूंच्या द्वारे जे समजून घेतात. कशातलं अंतर? क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातलं. क्षेत्र कुठलं? तर नाशिवंत शरीर. आपल्यामध्ये क्षेत्रज्ञ कोण आहे? तर आत्मरूपानी परमात्मा हा क्षेत्रज्ञ आहे. हे दोन्ही जाणून घ्यायचं आहे. आपल्यातला आत्मा अंश रूपानी आहे, परमात्म्याचा अंश आहे. हे तत्वतः ज्ञानचक्षूंच्या द्वारे जाणून घ्यायचं आणि भूतांची म्हणजे जीवात्म्याची प्रकृतीपासून मुक्ती करायची. आपला जीवात्मा आपल्या हृदयाच्या ठिकाणी ग्रंथी आहे. ग्रंथी म्हणजे गाठ आहे. जड आणि चेतन यांचं एकत्रीकरण झालेलं आहे आणि ह्या एकत्रीकरणातून तो जो आत्मा, ज्याला जीवात्मा म्हटलं जातं, तो जीवात्मा देहालाच मी आहे असं मानायला लागतो. देहाने होणाऱ्या कर्मांना मी केली असं मानायला लागतो. त्याचा अहंकार धरायला लागतो आणि दिवसेंदिवस गुरफटत जातो देहामध्ये आणि प्रपंचामध्ये. आता आपल्याला उलटं करायचं आहे. आपल्याला हळूहळू स्वतःचाच गुंता सोडवून टाकायचा आहे. आपण जे स्वतः भोवती दोर सगळे विणलेले आहेत ते आता दोर तोडून टाकायचे आहेत. कसले दोर आहेत? तर प्रकृतीचे दोर आहेत. आपण स्वतःला नाशिवंत मानतोय, हे आपलं बंधन आपल्याला तोडून टाकायचं आहे. आणि हे बंधन तोडणं, देहाचं प्रकृतीचं बंधन तोडणं, याला मोक्ष असं म्हटलं जातं. ये विदू ते परम यांती. अंतकाळी आपल्या देहापासनं आपल्यातला जीवात्मा मुक्त करून त्याला परमात्म्याशी एकरूप करण्याचं
ज्यांना जमलं, ये विदू, जे जाणतात ते परम यांती, ते परमगतीला जातात. आयुष्यभर क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञान यांचा विचार करत राहायचं. अंतकाळी मी म्हणजे देह नसून मी म्हणजे आत्मा आहे, मी म्हणजे क्षेत्रज्ञ आहे, ह्या विचारामध्ये स्थिर व्हायचं. आणि जे माझं नाहीच आहे त्याच्याबद्दल मी कशाला आसक्ती धरू. आपोआपच स्वतःच्या देहापासून मोक्ष करून घ्यायचा, स्वतःला स्वतःच्या देहातून मुक्त करून घ्यायचं. मुक्त होऊन विशाल परमात्म्यामध्ये आपला जीवात्मा मिसळून टाकायचा. तुकाराम महाराजांनी म्हटलंय ना की तुका आकाशा येवढा, मृत्यूकाळी असं आकाशाही पलीकडे व्यापक होता येणं हे जमलं की परमगती प्राप्त झाली असं समजावं. ह्या अध्यायामध्ये क्षेत्र जाणून घ्यायचंय, क्षेत्रज्ञालाही जाणून घ्यायचंय. सगळ्याचा विभाग करून अतिशय मुद्देसूद अध्याय इथे आलेला आहे हा. आणि प्रत्येक मुद्दा चांगल्या प्रकारे जाणून घ्यायचा आहे. आणि त्या विभागाच्या द्वारे वेगळं वेगळं केल्यामुळे मग परमात्म किंवा ज्ञेय हे जाणून घेऊन त्या ज्ञेयाशी एकरूप होणं, योग साधणं, हा सगळा भाग या 13व्या अध्यायामध्ये सांगितला. ओम तत्सद हा परमात्म्याचा उल्लेख करून श्रीमद भगवद्गीतेतील उपनिषदातील ब्रह्मविद्येच्या अंतर्गत योगाचं शास्त्र सांगितलं. त्या शास्त्रापैकी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद, त्या संवादातील क्षेत्र, क्षेत्रज्ञ विभाग, ह्या विभागाला जाणून घेण्याने परमात्म्याशी योग कसा साधावा, हा सर्व भाग या 13व्या अध्यायामध्ये भगवंतांनी विशद करून सांगितलेला आहे. तो मला माझ्या मतीला जमला तेवढा तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. मी स्वतः असा काही दावा करत नाही की मला अगदी खूप छान समजवता आलंय, पण हे विवेचनाच्या निमित्ताने मी स्वतःला काहीतरी शिकवत असते आणि त्यासाठीच हा विवरणाचा माझा प्रपंच मांडलेला आहे. भगवंतानी जसं बोलवून घेतलं तसं तुमच्या पुढे ठेवलं. ह्या विवेचनाच्या निमित्ताने तुमच्या सर्व परमात्मा मूर्तींपुढे सेवा घडावी हाच याच्यामध्ये भाव होता. हरि ओम तत्सत. तत्सत ब्रह्मार्पणमस्तु.